वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. समजा असा एखादा व्यवसाय आहे ज्याने एका वर्षात तब्बल 10,500 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. बापरे, 10,000 कोटी? हो ना. एवढी मोठी उलाढाल पाहिल्यावर कोणीही म्हणेल की ही कंपनी यशाच्या शिखरावर आहे, त्यांच्याकडे पैशांचा पाऊस पडतोय. पण तिथेच एक मेख असते. अगदी बरोबर. जेव्हा फायनल हिशोब करायची वेळ येते तेव्हा अचानक लक्षात येतं की प्रत्येक शेअरमागे कंपनीला मिळणारा नफा चक्क 37% खाली आलाय. 37% ही खूप मोठी घसरण आहे. हो ना. म्हणजे 10,000 कोटींची घसघशीत कमाई आणि तलीही नफ्यात एवढी मोठी घसरण. हे गणित कसं काय? आजच्या या सखोल चर्चेत आपण भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी डिक्सन टेक्नॉलॉजीज हो, त्यांच्याच Q4 FY26च्या आर्थिक ताळेबंदातील हात चक्रावून टाकणारा विरोधाभास उलगडणार आहोत. आपण पाहणार आहोत की कागदावर दिसणारे हे मोठे आकडे प्रत्यक्षात काय कथा सांगत आहेत. आणि ही कथा समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण डिक्सन ही केवळ एक कंपनी नाहीये. ती भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याच्या स्वप्नाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खरंय. जेव्हा आपण अशा महाकाय कंपन्यांचे रिपोर्ट वाचतो तेव्हा बहुतेकांची नजर फक्त रेव्हेन्यू म्हणजेच महसुलावर जाते. अगदी बरोबर, महसुलाच्या आकड्यावर जाते. पण केवळ नफ्याचे किंवा कमाईचे वरवरचे आकडे पाहून कंपनीचं खरं चित्र म्हणजे आतलं चित्र कधीच समजत नाही. कंपनीचा बिझनेस सध्या कोणत्या टप्प्यातून जात आहे, त्यांचा खर्च का वाढतोय आणि यामागे त्यांचा नेमका प्लॅन काय आहे, हे व्यापक दृष्टिकोनातून बघणं महत्त्वाचं असतं. अगदी. आणि म्हणूनच जेव्हा आपण एखाद्या बिझनेसचा विचार करतो तेव्हा सगळ्यात आधी लक्ष जातं ते त्यांच्या टॉप लाईनवर, म्हणजेच त्यांच्या सेल्स किंवा महसुलावर. त्यामुळे आपण आधी या रिपोर्टमधल्या चांगल्या गोष्टींवर म्हणजे मोठ्या आकड्यांवर नजर टाकूया, कारण सुरुवातीची आकडेवारी खूपच आश्वासक वाटते. हो, तशी ती आहे. Q4 FY26 मध्ये डिक्सनचा महसूल अत्यंत मजबूत आहे, तब्बल 10,511 कोटी रुपये. जर आपण मागील वर्षाशी याची तुलना केली तर वार्षिक आधारावर यात 2% वाढ झाली आहे. आता हे मान्य आहे की मागील तिमाहीच्या तुलनेत थोडी घट आहे. हो, मागच्या म्हणजे डिसेंबर तिमाहीत ते 10,672 कोटी होते. त्याच्या तुलनेत ही थोडीशी घट आहे, पण तरीही 10,500 कोटींचा टप्पा सलग पार करणं ही काही साधी गोष्ट नाहीये. मार्केटमध्ये त्यांच्या उत्पादनांना मागणी आहे हे यातून स्पष्ट दिसतं. हो, टॉप लाईन शाबूत आहे. कंपनीचा माल विकला जातोय आणि मार्केटमधील त्यांचा वाटा टिकून आहे. पण मगाशी आपण म्हणालो तसं एखाद्या कंपनीच्या आरोग्याचं खरं मोजमाप हे त्यांच्या टॉप लाईनवरून नाही तर बॉटम लाईनवरून होतं. म्हणजे शेवटी हातात किती निव्वळ नफा उरला. अगदी बरोबर, नेट प्रॉफिट. आणि इथेच या अहवालात चित्र अचानक बदलतं. हो, आणि हे आकडे खरोखरच थोडे चक्रावून टाकणारे आहेत. अहवालानुसार या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा 298 कोटी रुपये आहे. आता कागदावर पाहिलं तर वार्षिक आधारावर यात 13% वाढ दिसतेय. हो, पण ती दिशाभूल करणारी असू शकते. अगदी. कारण जर आपण याला थोडं संदर्भासहित पाहिलं तर मागील वर्षीच्या मार्च तिमाहीत हाच नफा 465 कोटी होता. अगदी नुकत्याच झालेल्या डिसेंबर तिमाहीतही तो 321 कोटी होता. म्हणजे नफा सातत्याने कमी होत चाललाय. आणि या सगळ्यात मोठा धक्का कोणता असेल? अर्निंग्स पर शेअर. हो, EPS. तो 66 रुपये 54 पैशांवरून थेट 42 रुपये 17 पैशांपर्यंत खाली आला आहे. बापरे, 37% तीव्र घसरण. ही 37% घसरण भागधारकांसाठी किंवा गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय कमकुवत आणि चिंतेचा संकेत मानला जातो. कारण अर्निंग्स पर शेअर म्हणजे EPS हा एक असा आकडा आहे जो थेट सांगतो की कंपनीने मिळवलेल्या एकूण नफ्यातून प्रत्येक शेअरच्या वाट्याला किती मूल्य येतं. अच्छा. जर कंपनीचा एकूण खर्च महसुलापेक्षा खूप वेगाने वाढत असेल तर हा नफा साहजिकच आकुंचन पावतो. आणि डिक्सनच्या बाबतीत नेमकं हेच घडलंय. महसूल स्थिर आहे, पण शेअरमागे मिळणारा नफा धडामकन खाली आलाय. मला हे सगळं वाचून एका गोष्टीची आठवण येते. म्हणजे
मी विचार करत होते, हा हे एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटासारखं आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शेकडो कोटींची बक्कळ कमाई केली, सगळीकडे त्याचे शोज हाऊसफुल होते, पण त्या सिनेमाचा निर्मिती खर्च म्हणजे VFX आणि बाकीचं. हो, VFX, मार्केटिंग आणि कलाकारांचे मानधन इतके अवाढव्य होते की जेव्हा फायनली शोभ झाला तेव्हा निर्मात्यांच्या हाती शेवटी खूपच कमी नफा उरला. एकदम चपखल उदाहरण आहे हे. आणि इथं तो अवाढव्य खर्च म्हणजे कंपनीचा वाढता ऑपरेटिंग कॉस्ट. अच्छा. सिनेमा हिट आहे म्हणजे माल विकला जातोय, 10,500 कोटींचा महसूल येतोय, पण शेवटी गल्ल्यात जे उरलंय ते खूपच कमी आहे. नफ्याचं जे मार्जिन असतं ना ते एकदम बारीक झालंय. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. म्हणजे एका बाजूला 10,000 कोटींची कमाई आणि दुसरीकडे नफा घटतोय. हे कसं शक्य आहे? एवढा पैसा जातोय कुठे? कंपनीच्या खर्चाच्या नोंदी पाहिल्यावर काही सुगावं लागतोय का? कारण जर महसूल अजूनही 10,000 कोटींच्या वर आहे आणि तो वार्षिक आधारावर वाढतोय, हो, तरीही EPS मध्ये इतकी भयंकर घसरण कशी काय होऊ शकते? हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या इबिटाकडे पाहावे लागेल. इबेटा. हो, EBITDA. इबिटा म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचा मुख्य बिझनेस चालवून तुम्हाला किती पैसे उरले. यात बँक लोनचं व्याज, टॅक्स किंवा मशिनरीचा घसारा म्हणजे डेप्रिसिएशन धरलेलं नसतं. हा फक्त तुमच्या रोजच्या ऑपरेशन्समधून आलेला ढोबळ नफा असतो. अच्छा, म्हणजे निव्वळ ऑपरेशनचा नफा. हो, आणि डिक्सनच्या हा EBITDA 8% घटून 408 कोटींवर आलाय. आता महसूल वाढतोय पण ऑपरेशन्समधून येणारा नफा 8% कमी होतोय. याचा थेट अर्थ असा आहे की कंपनीला तोच बिझनेस चालवण्यासाठी आता पूर्वीपेक्षा खूप जास्त खर्च करावा लागतोय. अगदी बरोबर. यालाच आपण मार्जिनवरील दबाव किंवा मार्जिन प्रेशर म्हणतो. म्हणजे 10,500 कोटींचा व्यवसाय करण्यासाठी त्यांना कच्चा माल, मजुरी, लॉजिस्टिक्स या सगळ्यावर पूर्वीपेक्षा खूप जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. पण ह्यामागे नेमकं कारण काय असावं? मॅनेजमेंटच्या कॉमेंट्रीमध्ये याचं उत्तर दडलेलं आहे. अच्छा. कंपनी सध्या शांत बसलेली नाहीये. ते अत्यंत वेगाने विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. डिक्सन मुख्यत्वे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस म्हणजे EMS या क्षेत्रात काम करते. म्हणजे ते स्वतःच्या नावाने फोन किंवा टीव्ही विकत नाहीत. ते दुसऱ्या जागतिक ब्रँडसाठी मॅन्युफॅक्चरिंग करतात. बरोबर. सध्या ते मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या प्रमाणावर वाढवत आहेत, जागतिक बाजारात निर्यातीवर म्हणजे एक्सपोर्ट्सवर भर देत आहेत आणि नवीन ग्लोबल ब्रँडसोबत सतत भागीदारी करत आहेत. हा विस्तार करण्यासाठी लागणारी जी मोठी गुंतवणूक आहे ती आज त्यांच्या खर्चात दिसत आहे. एक मिनिट. इथे माझं गणित थोडं चुकतंय. कसं काय? अर्थशास्त्राचा एक अतिशय साधा आणि मूलभूत नियम आहे, इकॉनॉमीज ऑफ स्केल. आपण नेहमी ऐकतो की जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता तेव्हा तुमचा प्रति युनिट खर्च कमी व्हायला हवा. हो, तो कमी व्हायला हवा. तुम्ही जेवढे जास्त फोन बनवाल तेवढा एका फोन मागे लागणारा खर्च कमी होतो आणि तुमचा नफा वाढतो. मग डिक्सन तर एवढ्या वेगाने विस्तार करतंय, मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग वाढवतंय, नवीन ब्रँड्स आणतंय. बरोबर. तरीही या मूलभूत नियमानुसार त्यांचा खर्च का कमी होत नाहीये? त्यांचा ऑपरेटिंग कॉस्ट का वाढत आहे आणि मार्जिन्स का घसरत आहेत? हे कसं शक्य आहे? हा खूपच उत्तम आणि तार्किक प्रश्न आहे आणि याचं कसं आणि का समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही इकॉनॉमीज ऑफ स्केलबद्दल जे बोललात ते पुस्तकात वाचायला किंवा सैद्धांतिकदृष्ट्या एकदम बरोबर वाटतं. पण प्रत्यक्षात फॅक्टरीच्या फ्लोअरवर हा नियम लगेच लागू होत नाही. जेव्हा एखादी कंपनी अतिशय वेगाने विस्तार करते, ज्याला आपण रॅपिड स्केलिंग म्हणतो, हो, तेव्हा सुरुवातीला त्यांच्या खर्चाचा आलेख खाली जाण्याऐवजी एकदम वर जातो. म्हणजे सुरुवातीला त्यांना मोठा फटका सहन करावा लागतो. होय, याला कॉस्ट ऑफ रॅपिड स्केलिंग असं म्हणतात. यामागे 2 मुख्य कारण आहेत. पहिलं म्हणजे फिक्स्ड कॉस्ट. समजा डिक्सनला एका महिन्यात 1 लाख फोन बनवण्यावरून थेट 10 लाख फोन बनवण्याकडे जायचं आहे, तर त्यांना नुसता जास्त कच्चा माल आणून चालणार नाही. नवीन फॅक्टरी लागेल. अगदी बरोबर. त्यांना नवीन फॅक्टरी बांधावी लागेल, नवीन असेंब्ली लाईन्स टाकाव्या लागतील, हजारो नवीन कामगारांची भरती करावी लागेल, नवीन तंत्रज्ञान आणावं लागेल आणि हे सगळं ॲडव्हान्समध्ये करावं लागतं. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे 10 लाख फोनची ऑर्डर येण्याआधीच तुमची फॅक्टरी तयार असावी लागते. अगदी तसंच. आणि ज्या काळात ही फॅक्टरी पूर्ण क्षमतेने चालत नसते, कदाचित फक्त 30 किंवा 40% क्षमतेवर चालत असते, तेव्हाही तुमचं विजेचं बिल, मशीन्सचा घसारा आणि कामगारांचे पगार हे 100% चालूच असतात.
बापरे, म्हणजे खर्च चालूच राहतो. हो, त्यामुळे सुरुवातीला तुमचा प्रति युनिट खर्च प्रचंड वाढतो आणि मार्जिन्स एकदम कमी होतात. इकॉनॉमीज ऑफ स्केलचा फायदा मिळायला वेळ लागतो, तो पहिल्याच तिमाहीत दिसत नाही. आधी तुम्हाला तुमची क्षमता पूर्णपणे वापरावी लागते, उत्पादन सुरळीत व्हावं लागतं आणि मग कुठेतरी हळूहळू तुमचा नफा वाढायला लागतो. सध्या डिक्सन याच सुरुवातीच्या जास्त खर्चाच्या टप्प्यातून जात आहे. हे खरंच खूप महत्वाचं आहे, पण तुम्ही दुसरंही एक कारण सांगत होतात. अहो, दुसरं महत्त्वाचं कारण आहे तीव्र स्पर्धा आणि अग्रेसिव्ह प्राइसिंग. विचार करा, डिक्सनला जर एखाद्या मोठ्या अमेरिकन किंवा कोरियन ब्रँडचं मॅन्युफॅक्चरिंग कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं असेल, तर त्यांच्यासमोर स्पर्धक कोण आहेत? त्यांच्यासमोर चीन किंवा तैवानच्या प्रस्थापित महाकाय कंपन्या आहेत, ज्यांच्याकडे आधीच इकॉनॉमीज ऑफ स्केल आहे. मग तो जागतिक ब्रँड चायना सोडून डिक्सनकडे काय येईल? साहजिकच आहे. जर डिक्सनने त्यांना त्यापेक्षाही कमी किमतीत ते बनवून दिलं तरच. बरोबर. आणि हे कॉन्ट्रॅक्ट जिंकण्यासाठी डिक्सनला सुरुवातीला स्वतःचा नफा अक्षरशः कापावा लागतो. अच्छा. त्यांना अत्यंत आक्रमक किमती ऑफर कराव्या लागतात. याला आपण मार्केट शेअर मिळवण्यासाठी केलेला सुरुवातीचा त्याग म्हणू शकतो. नवीन व्यवसाय आणि नवीन क्लायंट्स आणण्यासाठी ते जो खर्च आणि तडजोड करत आहेत, त्यामुळे आज त्यांच्या मार्जिनवर खूप मोठा दबाव आलेला दिसतोय. ग्रोईंग पेन्स आहे. बरोबर. ग्रोईंग पेन्स. म्हणजे तुम्ही नवीन कपडे घेताय कारण तुमची उंची वाढतीये आणि त्यासाठी आज पैसे खर्च होत आहे. पण मग इथे साहजिकच असा प्रश्न पडतो की हे असं किती काळ चालणार? भागधारकांनी किंवा बाजारांनी घाबरायला हवं का? म्हणूनच आता आपल्याला या अल्पकालीन अस्थिरतेची आणि कंपनीच्या दीर्घकालीन वाढीच्या शक्यतेची म्हणजे लॉंग टर्म व्हिजनची तुलना करावी लागेल. नक्कीच, कारण शेअर बाजार नेहमीच खूप जलद आणि बऱ्याचदा अतिरेकी प्रतिक्रिया देतो. बाजाराला भविष्यातील गोष्टींपेक्षा आजचे आकडे जास्त महत्त्वाचे वाटतात. खरंय. अल्पकालीन परिणामांचा विचार केल्यास आपण पाहू शकतो की नफ्यातील घट आणि विशेषतः EPS मधील घसरणीमुळे बाजाराची निराशा झालीये. बाजाराला नेहमीच सतत वाढत जाणारे आकडे हवे असतात. त्यामुळे एकूणच हा निकाल बाजाराच्या दृष्टीने ॲव्हरेज किंवा सरासरी मानला गेलाय. यामुळे स्टॉकचे मूल्य आणि बाजारातील प्रतिक्रिया काही काळासाठी अस्थिर राहू शकते. हे एखाद्या काय म्हणूया अनुभवी मॅरेथॉन धावपटूसारखं आहे. धावपटू उत्तम फॉर्ममध्ये आहे, पण अचानक रस्त्यात एक अत्यंत तीव्र चढणीचा रस्ता येतो. स्टीप हिल. हो, साहजिकच तो धापा टाकू लागतो, त्याचा वेग मंदावतो. बाजूने पाहणाऱ्याला वाटू शकते की हा आता संपला, हा पडणार. पण त्या धावपटूचा पाया, त्याचं प्रशिक्षण इतकं मजबूत असतं की तो ती चढण पार करून शर्यत नक्कीच पूर्ण करणार असतो. डिक्सनच्या बाबतीतही हा पाया खूप मजबूत आहे असं म्हणता येईल का? 100%. होय, आणि तो पाया म्हणजे भारतातील वाढती बाजारपेठ आणि सरकारी पाठिंबा. जर आपण दीर्घकालीन चित्र पाहिलं तर ते अजूनही अत्यंत सकारात्मक आहे. अच्छा. आपल्याला हे विसरता येणार नाही की डिक्सन ही भारतातील एक आघाडीची कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर आहे. मेक इन इंडिया आणि भारत सरकारच्या PLI योजनांचा. PLI? हो, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. या योजनांचा त्यांना सातत्यानं मोठा फायदा होत आहे. ही PLI योजना नेमकी कशी काम करते हे आपण थोडं उलगडून सांगूया का? कारण बऱ्याचदा बातम्यांमध्ये हा शब्द येतो, पण त्याचा कंपनीच्या ताळेबंदाशी थेट संबंध कसा असतो? नक्कीच. PLI म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने दिलेली एक अतिशय मोठी कॅशबॅक ऑफर. अच्छा, कॅशबॅक सारखं. हो, सरकार या कंपन्यांना सांगतं की तुम्ही भारतात जितके जास्त फोन किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवाल आणि विकाल, तितका जास्त इन्सेंटिव्ह किंवा बोनस आम्ही तुम्हाला देऊ. बापरे, म्हणजे थेट मदत. हो, आणि ही रक्कम एकूण विक्रीच्या 4 ते 6% असू शकते. आता मगाशी आपण पाहिलं की डिक्सनचा व्यवसाय हा कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगचा आहे, जिथे मुळातच मार्जिन्स खूप कमी असतात, कदाचित 2 ते 3%. अशावेळी जर सरकारकडून 4 ते 6% थेट कॅशबॅक मिळत असेल तर तो त्यांच्या नफ्यासाठी एक खूप मोठा आधार ठरतो. या PLIमुळेच डिक्सनला जागतिक पातळीवर आक्रमक किमती देण्याची हिंमत मिळते. आणि भारतात मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सची मागणी दिवसेंदिवस मजबूतच होत आहे. आपण सगळेच आता दर 2-3 वर्षांनी फोन बदलत असतो. अगदी खरंय. नवीन गॅजेट्स घेत असतो. त्यामुळे मागणी कमी होण्याचं कोणतंही चिन्ह नाहीये. म्हणूनच गुंतवणूकदारांनी किंवा बाजाराचा अभ्यास करणाऱ्यांनी केवळ एका तिमाहीच्या या सरासरी निकालावरून घाबरून न जाता मोठा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की डोळे झाकून सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा. येणाऱ्या काळात काही विशिष्ट मेट्रिक्सवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवणं आवश्यक आहे.
ते मॅट्रिक्स कोणते असू शकतील ज्यावरून आपल्याला कळेल की कंपनीचा हा स्केलिंगचा जुगार यशस्वी ठरतोय की नाही? सगळ्यात पहिलं म्हणजे नफ्याच्या प्रमाणातील सुधारणा किंवा मार्जिन इम्प्रूव्हमेंट. आता जे ग्रोईंग पेन्स आपण पाहिले, म्हणजे सुरुवातीला फॅक्टरी टाकण्यासाठी आलेला खर्च, तो येत्या काही तिमाहींमध्ये कमी व्हायला हवा. म्हणजे फॅक्टरी सेटल झाल्यावर? हो, नवीन फॅक्टऱ्या पूर्ण क्षमतेने चालायला लागल्या की त्यांचे मार्जिन्स पुन्हा वाढताना दिसायला हवेत. दुसरं म्हणजे नवीन ग्राहकांची जोडणी. क्लायंट ॲडिशन्स. अगदी बरोबर. डिक्सननी मार्जिन कमी करून जे आक्रमक किमती ऑफर केल्या आहेत, त्याचा खरोखर फायदा होऊन नवीन जागतिक ब्रँड्स त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये येत आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि तिसरं म्हणजे निर्यातीतील प्रत्यक्षातील वाढ. कागदावरचे प्लॅन्स नको, तर एक्सपोर्टचे आकडे खरोखर वाढताना आणि माल भारतीय बंदरांवरून बाहेर जाताना दिसायला हवा. हो, ते तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर हे 3 मेट्रिक्स सकारात्मक राहिले, तर आज दिसणारी ही अल्पकालीन अस्थिरता सहज विसरता येईल. आलो आहोत. जर संपूर्ण डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या Q4 FY26च्या निकालांचा गोषवारा द्यायचा झाला तर हा एक ॲव्हरेज निकाल आहे. एका बाजूला 10,500 कोटींच्या वर महसूल टिकवून ठेवणं आणि 10,000 कोटींचा टप्पा सलग पार करणं ही निश्चितच एक मोठी जमेची बाजू आहे. अगदी बरोबर. पण दुसऱ्या बाजूला नफ्यातील घट, 8% पडलेला एबिडा आणि विशेषतः 37% कोसळलेला EPS हे स्पष्टपणे दाखवून देतो की वेगाने विस्तार करण्याच्या या नादात सध्या कंपनी मार्जिनवरील प्रचंड दबावाशी संघर्ष करत आहे. आणि हे कोणत्याही मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसणाऱ्या आव्हानांचे एक उत्तम उदाहरण आहे. पण ही सगळी आकडेवारी आणि एवढी सखोल चर्चा आपण का केली? श्रोत्यांसाठी हे समजून घेणं का गरजेचं आहे? कारण डिक्सनची आजची सद्यस्थिती ही केवळ एका कंपनीची कथा राहिलेली नाहीये. ती संपूर्ण भारतीय इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या जागतिक स्तरावरील स्थित्यंतराचे आणि त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या आव्हानांचे थेट प्रतिनिधित्व करते. बरोबर. आपण भारत म्हणून जागतिक स्तरावर चीन आणि तायवानसारख्या देशांशी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हा प्रवास अजिबात सोपा नसणार आहे हेच यातून दिसून येतं. आपल्याला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. हो. ही एका अतिशय मोठ्या जागतिक बदलाची सुरुवात आहे, ज्यात जगभरातील कंपन्या चीनला पर्याय शोधत आहेत, ज्याला आपण China+1 धोरण म्हणतो. आणि या प्रवासात असे आर्थिक चढउतार येणारच. आणि म्हणूनच जाता जाता या अहवालापलीकडे जाऊन या सगळ्या चर्चेतून निर्माण होणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न मला इथे उपस्थित करायचा आहे. कोणता? आता आपण बघतोय की डिक्सनला आणि भारतात येणाऱ्या इतर अनेक कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना सरकारच्या मेक इन इंडिया आणि PLI योजनांचा खूप मोठा आधार मिळतोय. हे मिळणारे हजारो कोटींचे इन्सेंटिव्हज सध्या त्यांच्यासाठी एका संजीवनीसारखी काम करत आहेत, ज्यामुळे ते जागतिक पातळीवर कमी किमतीत स्पर्धा करू शकत आहेत. पण पुढे काय? हो, जेव्हा भविष्यात या सरकारी सवलती, हे कॅशबॅक टप्प्याटप्प्याने कमी होतील किंवा पूर्णपणे बंद होतील, तेव्हा काय? अशा कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या स्वतःच्या अंतर्गत नफ्याच्या आणि कार्यक्षमतेच्या जोरावर जागतिक बाजारात खऱ्या अर्थाने टिकून राहू शकतील का? की आज दिसणारा हा मार्जिनवरील दबाव भविष्यात जेव्हा सरकारी कुबड्या नसतील तेव्हा त्यांच्या अस्तित्वासाठी एक मोठा धोका निर्माण करेल? श्रोत्यांनी नक्कीच यावर विचार करायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.